अमरावती विभागीय शिक्षक मतदाता संघ की होने वाली चुनाव प्रक्रिया को देखते हुए आज वाशिम में भाजपा शिक्षक महासंघ और शिक्षक सेल की समीक्षा बैठक आयोजित की गई। इस बैठक में शिक्षक महासंघ के प्रदेश अध्यक्ष शेखर भोयर समेत भाजपा के कई पदाधिकारी उपस्थित रहे। बैठक में शिक्षक मतदाताओं की बड़ी संख्या में पंजीकरण कराने का आह्वान किया गया। इस मौके पर शेखर भोयर ने गंभीर आरोप लगाए। उनका कहना था कि अमरावती शिक्षक मतदाता संघ के वर्तमान विधायक किरण सरनाइक ने पिछले चुनाव में पैठनियां बांटकर करीब 14,000 फर्जी वोट डलवाए। इन वोटों में कई ऐसी शालाओं के बोगस शिक्षक शामिल थे जो वास्तव में मौजूद ही नहीं थीं। इतना ही नहीं, ऑटो चालक, क्लर्क और विभिन्न कर्मचारियों के नाम से भी मतदान कराया गया। इसी कारण सरनाइक चुनाव जीत पाए। भोयर ने यह भी दावा किया कि अपनी शाला की लीज खत्म होने के कारण ही किरण सरनाइक ने शिंदे सेना का दामन थामा। उन्होंने स्पष्ट किया कि आने वाले चुनाव में भाजपा शिक्षक महासंघ किसी भी हाल में फर्जी मतदान नहीं होने देगा। 8,000 मतं मला होती, ठीक आहे। बोगस 14,000 मतदान नोंदवून सरनाईक आमदार झाले। खऱ्या शिक्षकांनी मला मतदान केलं आहे आणि जवळपास 500 शिक्षक तर रडले रिझल्ट पाहिल्यावर। आणि आता हे बोगस मतदार राहणार नाही। त्यावेळेस त्यांची सत्ता, ज्याने सत्तेचा दुरुपयोग केला, आमची सत्ता आहे पण आम्ही सत्तेचा दुरुपयोग करणार नाही आणि प्रामाणिकपणे आम्हाला इलेक्शन लढायचं। आम्ही बोगस होऊ देणार नाही। जे लोक करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू। मात्र ते सुद्धा सत्तेत आहेत। मागच्या वेळेस त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आता ते पार्ट्या बदलत जातात। ते मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आले, आता ते शिंदे सेनेत गेले। स्वतःच्या स्वार्थासाठी गेले, कारण त्यांची शाळा जी आहे ना ती नजूलच्या जमिनीवर आहे आणि ते शाळेची लीज संपली होती आणि म्हणून त्यांना ते जागा गव्हर्नमेंटला हस्तांतरित करावी लागली असती। त्यांना स्वार्थासाठी गेले ते। प्रवेशानंतर पैठणी वगैरे वाटून त्यांनी प्रवेशानंतर काही नाही, पैठणी वगैरे वाटून आणि काही पैठणी वाटल्या, थोडेफार पैसे वाटले, 200 रुपयाची पैठणी, पण ते कोणाला दिले? सगळं जास्त जे बोगस मतदान जे केले। आता तुम्हाला सांगतो मी, काही शाळाच नाही आमदार साहेब, ज्या वाशीमध्ये शाळाच नाही त्या शाळेचे असे बोगस टप्पे बनवले, म्हणजे शाळाच नाही आहे। मी त्याच्यात उघड केलं, मी प्रेस घेतल्या, हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। मी हायकोर्टात याचिका आहे माझी, याच्यावर कारवाई करा म्हणून। हो, शाळाच नाही आहे। नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मतदान केलं, जी ऑटोवाल्यांना मतदान केलं, बसवाल्यांना मतदान केलं, चपराशी, क्लर्क, घरचे कामगार सगळे, त्यांना सगळ्यांना मतदान केलं। हे काय इलेक्शन आहे का? म्हणजे सत्तेचा कसा दुरुपयोग केला, त्यांचे नातेवाईक गृहमंत्री